नागपूर महानगरपालिकेसाठी उमेदवारांची यादी निश्चित करण्यासाठी गडकरी वाड्यावरती एक बैठक होते आणि मुख्यमंत्री गडकरी वाड्यावरती पोहोचल्याची माहिती मिळते। सरिता कौशिक आपल्या सोबत आहे। सरिता, नागपुरात काय घडामोडी घडतात? ज्ञानदा, नागपुरात खरं तर जे काही नागपूर महानगरपालिकेमध्ये आपल्याला माहिती आहे की भाजपाची सत्ता आहे आणि भाजपाची लिस्ट खरं तर बघितली तर सगळ्यांचंच लक्ष तिथं आहे, कारण सर्वात जास्त उमेदवाराचे अर्ज सुद्धा हे भाजपालाच आले। जवळजवळ 3002 एवढ्या उमेदवारांनी इंटरव्ह्यूज दिले। आता ह्या पार्श्वभूमीवर लिस्ट स्वतःची फायनल करताना भाजपाच्या पुढे खूप मोठं चॅलेंज आहे। त्याचबरोबर अजून एक मोठं चॅलेंज जे आहे ते हे आहे की भाजपाच्या सर्वेनं सांगितल्याप्रमाणे 70% उमेदवार हे जुने उमेदवार बदलणे भाजपाला गरजेचं आहे। त्यामुळे हा बदल सुद्धा घडवून आणायचा आहे। आणि तिसरी महत्वाची, शेवटची महत्वाची गोष्ट म्हणजे की इथं कुठलाही निर्णय हा गडकरी यांच्या शिफारशीशिवाय होत नाही आणि देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्री झाल्यापासूनचं जे काही वजन आहे ते लक्षात घेता आता दोघांचाच फायनल असा हा निर्णय नाही। ही काही पहिली बैठक नाही दोघांची ही लिस्ट फायनल करण्यासाठी। या आधी सुद्धा एक बैठक नागपुरातील जे ऑफिशियल निवासस्थान आहे सीएम यांचं, तिथं एक बैठक झालेली, त्यामध्ये बरीचशी नावं डिस्कस झालेली, एक लिस्ट फायनल झाल्याचं सुद्धा कळतं। मात्र त्यानंतर आज आता जेव्हा उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ आलेली आहे, बी फॉर्म वाटण्याची वेळ आलेली आहे, त्यावेळी काही शेवटचे निर्णय जे उरलेले आहेत ते घेण्यासाठी आजची ही बैठक गडकरी वाड्यावर आपल्याला बघता येते। अत्यंत महत्वाचं असं एक ह्यातील गोष्ट जी सांगण्यासारखी ती ही आहे की देवेंद्र फडणवीस हे सीएम झाले असोत किंवा नितीन गडकरी हे केंद्रीय मंत्री झाले असोत, मात्र दोघांनाही ही गोष्ट माहिती आहे की नागपूरचा कंट्रोल म्हणजेच महानगरपालिकेवरचा कंट्रोल आणि त्यामुळे महानगरपालिकेवरील आपला जो काही कंट्रोल आहे ते दोघंही सुटत नाही। या प्रक्रियेमध्ये निश्चितपणे नागपूर महानगरपालिका तितकीच महत्वाची आहे आणि त्यामुळेच मुख्यमंत्री स्वतः आज गडकरी वाड्यावरती पोहोचल्याचं पाहायला मिळतंय। सरिता, ताजी माहिती जाणून घेत राहू, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। दरम्यान नागपूर महानगरपालिकेसाठी भाजपकडनं काही निश्चित नावं झालेली आहेत। ती नावं कोणकोणती आहेत? वॉर्ड क्रमांक 16 मधनं संदीप जोशी, वॉर्ड क्रमांक 18 प्रवीण दटके, वॉर्ड क्रमांक 19 दयाशंकर तिवारी, वॉर्ड क्रमांक 23 बाळा बोरकर, वॉर्ड क्रमांक 1 वीरेंद्र कुकरेजा, वॉर्ड क्रमांक 8 भूषण शिंगणे। ही 6 नावं कळू शकत आहेत आणि आणखी काही नावं कदाचित आता लवकरच समोर येतील।